पुढचा आपला रिझनिंगचा टॉपिक आहे तो म्हणजे क्लॉक, त्यालाच आपण घड्याळ असं म्हणतो. तर याच्यावर कुठल्या कुठल्या पद्धतीचे प्रश्न येतात ते आज आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वेळ देतात, वेळ देतात आणि अँगल विचारतात. तर हा अँगल कुठला, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्या मधला अँगल वेळ देतात आणि अँगल विचारतात. ठीक आहे. परत दुसरा टाइप काय येतो, तुम्हाला अँगल देतात आणि वेळ विचारतात. ठीक आहे. तिसरं विचारतात तुम्हाला की मिरर इमेज विचारतात, घड्याळाची आरशातील प्रतिमा. आणि चौथं येतं ते म्हणजे घड्याळाची पाण्यातील प्रतिमा. आणि पाचवं येतं ते म्हणजे फॉल्टी क्लॉक्स, चुकीची घड्याळ. फॉल्टी क्लॉक्स म्हणजे कुठलं घड्याळ मागं पडतंय, कधी कुठलं घड्याळ पुढे जातंय, अशा पद्धतीचे या 5 टाईपवर आपल्याला प्रश्न असतात. ठीक आहे. मग आता हे 5 टाईप आपण व्यवस्थित बघूया. सगळ्यात पहिल्यांदा हे 2 टाईप उरकून घेऊ आपण, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा. हे सोपे आहेत टाईप. आरशातील प्रतिमा. तर तुम्हाला असं टाइम देतात, 4:30 झालेत म्हणजे 4:30 वाजलेत. 4:30 वाजलेले एक घड्याळ आहे, तर ते आरशात किती वेळ दाखवेल असं तुम्हाला विचारतं. मग लगेच आपण इकडे बघतो, जरा अंदाज लावतो, पण ह्याचा काही उपयोग नाही. कारण जेव्हा 4:30 हा चांगली वेळ आहे, पण जेव्हा 4:37, 4:23, 4:47, 4:43 अशा वेळा येतात ना, तेव्हा मग ते हे गणतं आपलं, कारण सगळे ऑप्शन जवळजवळचे असतात. ठीक आहे. मग बेस्ट वे काय, जेव्हा पण तुम्हाला कधी आरशातील प्रतिमा विचारतात तेव्हा तुम्ही काय करायचं, 12 मधून वजा करायचं. कशातून वजा करायचं, 12 मधून. दिलेल्या वेळेला कशातून वजा करायचं, 12 मधून. मग आता मी दिलेल्या वेळेला 12 मधून वजा करायचा प्रयत्न करतो. 12 वाजलेत, त्याच्यातून मी 4:30 वजा करायचा प्रयत्न करतो, पण बघतो तर काय मला शून्यातून 30 जातं का, नाही जात. म्हणजे 12तून नाही वजा करायचं. काय करायचं आपण, या 12चा 1 तास इकडे द्यायचा, बरोबर. मग इथे 1 तास इकडे दिला तर इथे किती राहिलं, 11. आणि तिकडे मिनिटात किती झालं, 60 मिनिटं. 1 तास म्हणजे किती असते, 60 मिनिटं. बघ ना, 11 वाजून 60 मिनिटं झाली म्हणजेच किती वाजले, 12. पण हे ना आपलं काम सोपं झालं. काम काय सोपं झालं, इथे किती आहे, 4:30 आहे. इथे किती आहे, 4:30 आहे. मग वजा करू आपण, किती आलं, 60तून 30 गेले, आता जाते बघ, शून्यातून 30 जात नव्हते, पण आता 60तून 30 गेले 30, आणि 11तून 4 गेले 7. कळलं का, समजलं सगळ्यांना व्यवस्थित एकदम. म्हणजे 4:30ला आरशात किती दिसणार आहेत, 7:30. आता तुम्ही ह्याच्यातून काहीही करू शकता. तुम्हाला जर अशी वेळ दिली 5:47 याची आरशातील प्रतिमा, तुम्ही काय करणार, 11:60 मधून काय करायचं, वजा. 11:60 म्हणजेच काय, 12 आहे. ठीक आहे. तर मग 60तून 47 गेले 13, 11तून 5 गेले 6. पटलं. परत तुम्हाला अशी वेळ दिली 6:30. आता हे जर बरेच जण चुकतात, 6:30चं 6:30 लिहून मोकळं होतात, अरे इकडं तिकडं. तसं नाही, आपल्या मेथडने जावा ना सरळ. काय म्हटलंय, 11:60 मधून आपल्याला काय करायचंय, वजा करायचंय. 60तून 30 गेले 30, 11तून 6 गेले 5. कळलं. आरशातील प्रतिमा कशातून वजा करणार, 12तून. पण 12 म्हणजेच काय असते, 11:60. कधी कधी तुम्हाला रेल्वेवाले घड्याळ देतात 24 तासाचं किंवा आर्मी क्लॉक देतात, काय लय व्हायची गरज नाही. जर तुम्हाला असं सांगितलं कुणीतरी 15:37 झाले, तर मी 12च्या ऐवजी 24 मधून वजा करणार. पण 24च्या ऐवजी काय लिहिणार, 23:60. कळलं का, 24 ताशी घड्याळ आहे, मी काय करणार, 12च्या ऐवजी 24 मधून. 24 मधून वजा करायचे, मी कशातून वजा करणार, 23:60 मधून. 60तून 37 गेले, किती उरले, 23. आणि 23 मधून 15 गेले, किती उरले, 8. 8 वाजून 23. कळलं, समजलं का. 11:60 म्हणजे 12, 23:60 म्हणजे 24. समजलं. हे काय, आरशातील प्रतिमा. चला लिहून घ्या व्यवस्थित. झालंय. आता आपण घेऊया पाण्यातील प्रतिमा.
वॉटर इमेज. ठीक आहे. आता पाण्यातील प्रतिमा म्हणजे काय की आपण आरसा खाली लावतो. आरशातील प्रतिमा म्हणजे आरसा उजवीकडे लावायचा असतो. पाण्यातील प्रतिमा म्हणजे आरसा खाली लावणं, खालचं प्रतिबिंब. मग पाण्यातील प्रतिमा असेल तर जसं मगाशी 12 मधून वजा करत होतो तसं पाण्यातील प्रतिमेला करायचं असते 6 मधून वजा, 6.5 मधून वजा. किती मधून? 6.5 मधून. बरोबर. मग मी पहिल्यांदा एक वेळ घेतो. जर 2:20 झालेत, 2:20 तर मी कशातून वजा करणार? 6.5 मधून. करा बरं. 30तून 20 गेले 10, 6तून 2 गेले 4. 2:20 ची पाण्यातील प्रतिमा किती आहे? 4:10. जर माझ्याकडे 2:40 झालेत तर मी 6.5 मधूनच वजा करणार. पण आता मला काय दिसतंय? 30 मधून 40 जाते का? नाही. मग मगाच्या सारखं सेम. इथला 1 तास मी कुठे देणार? तिकडं. म्हणजे इथे किती राहिलं? 5. आणि इकडे 60 मिनिटं गेले म्हणजे 60 आणि 30 किती झालं? 90. म्हणजे 6.5 म्हणजे किती? 5.90. हे करेक्ट मारायचं का? आपल्या सोयीनुसार घ्यायचं. चांगलं चांगलं वजा झालं पाहिजे. 30तून 40 जात होतं का? नव्हतं. म्हणून मी तसं केलं. ठीक आहे. मग आता काय येणार? ह्याच्यातून हे वजा केलं तर 90 मधून 40 गेले 50 आणि 5तून 2 गेले 3. कळलं? म्हणजे 2:40 ची पाण्यातील प्रतिमा किती? 3:50. आता मी अजून एक गणित देतो. 8:20 घेतो. 8:20. मला ह्याला पण 6.5 मधनच वजा करायचं आहे. 30तून 20 जातंय पण 6तून 8 जातंय का? नाही जात. 6तून 8 जात नाही. मग 6.5च्या ऐवजी मी काय करणार? तर 24 तासी 18.5. 6.5 म्हणजे 18.5 ना. 12 ऍड करायचं असतं. ठीक आहे. 1 ला आपण 13 म्हणतो, 2 ला आपण 14 म्हणतो, 3 ला 15 म्हणतो. तसं 6.5 ला काय येणार आहे? 18.5. 12 ऍड करा ना त्याच्यात. 6.5 मध्ये 12 ऍड केले, 12 आणि 6 18, 18.5. मग 6.5च्या ऐवजी मी काय करणार? 18.5तून वजा करणार. मग काय ते 30तून 20 गेले 10 आणि 18तून 8 गेले 10. 10:10 जर मला ह्याच्याऐवजी 8:40 लिहिली असती आता तरी पण मग मला काय 18.5तून वजा करायला लागणार. बरोबर. 18.5तून वजा करायला लागणार. पण बघतो तर काय हे 30तून 40 जात नाही. मग परत काय करायचं? 18चा 1 तास तिकडे. हा 1 तास तिकडे गेला तर इथे किती राहिलं? 17. आणि इथे किती राहिलं? 60 मिनिटं गेले तर 60 आणि 30 90. मग 90 मधून 40 गेले 50 आणि 17तून 8 गेले. कळलं का? मग काय रट्टा मारायचंय? तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पाण्यातील प्रतिमा असेल तर कशातून वजा करायचं? 6.5. 6.5चीच ही वेगवेगळी रूप आहेत आपल्या सोयीनुसार आलेली. कारण आपल्याला व्यवस्थित वजाबाकी झाली पाहिजे. कुठं हातचा बिच्चा घ्यायला लागला नाही पाहिजे. कळलं का? हे रट्टा मारायच्या गोष्टी नाहीयेत. 6:30, 5:90, 18:30, 17:90 रट्टा मारू नका. 6.5, 6.5चा 1 तास इकडे गेला, 5 तास 90 मिनिटं. 6.5ला 18.5 पण म्हणतो. 18.5चा 18तला 1 तास इकडे गेला 17:90. वेगळं काय करायची गरज नाही. पाण्यातील प्रतिमा विचारलं की फक्त तुम्ही लक्षात काय ठेवायचं? 6.5 मधून वजा करा. आणि आरशातील प्रतिमा विचारलं तर तुम्ही कशा काय लक्षात ठेवायचं? 12तून. पण 12च्या ऐवजी काय करतो आपण नेहमी? 11:60. आणि इकडं 24 तास आलं तर 23:60. कळलं? चला लिहून घ्या व्यवस्थित. झालं? जायचं पुढं? चलो नेक्स्ट. आता हे 2 छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. आता आपण खऱ्या गोष्टीकडे येऊ घड्याळाच्या, की अँगल कसा काढायचा. त्याच्या आधी घड्याळाची कन्सेप्ट शिकायला लागते आपल्याला व्यवस्थित. तुमचं घड्याळ कसं जरी असलं, चौकोन, त्रिकोण, कुठला पण शेप मध्ये असेल तर ते फिरतं गोलच. ठीक आहे. कुठल्या जरी शेप मध्ये असेल तरी फिरतं गोल. 3 काटे असतात घड्याळात. एक तास काटा, एक मिनिट काटा आणि सेकंड काटा. आपल्याला सेकंड काट्याशी काही घेणं देणं नाही. त्याच्यावर काही प्रश्न तयार होत नाही. आपल्याला घेणं देणं आहे तास काटा आणि मिनिट काटाशी. तास काटा छोटा असतो दिसायला, मिनिट काटा मोठा असतो. आणि मग घड्याळात किती तास असतात? सुरुवातीला डायल किती तास असतं? ते 12चं असतं. मग इथं 12, इथं 1, इथं 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. बरोबर. आणि समजा घड्याळात आता 3 वाजलेत असं आपण पकडू आपण तात्पुरतं. ठीक आहे. तर हे असं आपलं घड्याळ असतं. ओके. तुम्हाला माहित आहे सर्कलचं पूर्ण एक मेजरमेंट किती असते? 360 डिग्रीचं. ह्याचं आपल्याला गरज पडते. सर्कलचं पूर्ण एक मेजरमेंट कितीच असते? 360
60 डिग्रीचं असतं सर्कलचं पूर्ण मेजरमेंट. ठीक आहे. आता घड्याळात जेव्हा हा तास काटा 3 वरून परत 3 वर येतो, 3 वरून परत 3 वर येतो म्हणजे 12 तास फिरतो. म्हणजे एका तासात किती डिग्री फिरतो हे काढायचं असेल आपल्याला. थोडक्यात त्याचे 12 कप्पे आहेत की नाही, पूर्ण 12 कप्पे मिळून किती आहे 360 डिग्री. मग एक तास म्हणजे हा एक कप्पा म्हणजे किती काढायचंय, एक तास म्हणजे किती डिग्री असणार 360/12 म्हणजे काय झालं रे 30 डिग्री. पटलं का? हे असे 30 30 30 30 30 करून किती होत आहेत 360. 30 गुणिले 12 किती 360 डिग्री. पटलं इथपर्यंत? आता ह्याच्या आतमध्ये पण छोटे छोटे गॅप असतात ना मिनिटाचे, त्यातला एक गॅप म्हणजे 1 मिनिट असतोय. मग असे किती गॅप असतात 5-5 गॅप असतात, 12 पंचे 60 गॅप. म्हणून आपण काय म्हणतो एक तास किती मिनिटाचा आहे 60 मिनिटाचा आहे. मग जेव्हा हा मिनिट काटा 12 वरून परत 12 वर येतो म्हणजे ज्या जागेवर त्या जागेवर म्हणजे तो किती फिरला 60 मिनिटं फिरला. मग जसं आपण एका तासाचं डिग्री काढलं तसं एका मिनिटाचं पण डिग्री काढूया. एका मिनिटाचं डिग्री काढतो आपण. 1 मिनिट, 1 मिनिट म्हणजे किती डिग्री, आता पूर्ण 360 डिग्री भागिले टोटल डिग्री मिनिटं किती आहेत 60. 60 मिनिटं फिरला की 360 डिग्री होते. तर 1 मिनिट फिरला की किती होणार 0 0 गेले 6 6 36 किती डिग्री 6 डिग्री. एवढ्या सगळ्यावरून काय कळलं आपल्याला की हा जो एक एक गॅप आहे तासाचा तो म्हणजे किती डिग्री आहे 30 आणि हा जो मिनिटाचा छोटा गॅप आहे तो म्हणजे किती डिग्री आहे 6. आणि लय काय आश्चर्यचकित व्हायची गोष्ट नाही. 6 पंचे 30, प्रत्येक छोटा गॅप 6चा असे 5 गॅप 6 पंचे किती झाले 30. कळलं इथपर्यंत? आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न येतो की 4:30 वाजले, 4:30 वाजले म्हणजे किती डिग्रीचा अँगल झाला. 4:30 वाजले म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल असा प्रश्न तुम्हाला येतो. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण 4:30 वाजवू घड्याळात. ठीक आहे. 4:30 कसे वाजतात, तास काटा कुठं असतो 4 वर असतो का नाही, 4 आणि 5च्या मध्ये असतो ना, एक्झॅक्ट 4 वर असतो का नाही. आणि हा मिनिट काटा कुठं असतो एक्झॅक्ट 6 वर. पटतंय? थोडंसं अजून इकडे पाहिजे होतं पण ठीक आहे समजून घ्या. 4:30. आता आपल्याला 4:30चा अँगल काढायचा आहे. ठीक आहे. मग आपल्याला तर माहित आहे हा पूर्ण कव्हर केला की नाही म्हणजे 30 डिग्री बरोबर, इथपर्यंत 30 डिग्री आणि हा अर्धा कव्हर केला म्हणजे इथं 15 डिग्री. 30 आणि 15 किती रे 45 म्हणजे हा अँगल कितीचा आहे कळलं. मजा अशी 4:30 येणारच नाही ना तुम्हाला पेपरला. तुम्हाला पेपरला येणार 4:37. मग कसं काढणार. ठीक आहे. आता तुम्हाला कन्सेप्च्युअली सांगितलं एक तास म्हणजे 30 डिग्री असतं, 1 मिनिट म्हणजे 6 डिग्री असतं. कन्सेप्च्युअल झालं आता आपलं. तुम्हाला कधी कधी असं पण म्हणतात जर घड्याळात 3 वाजल्यानंतर परत 7 वाजले तर किती डिग्रीने फिरला. आता 3 पासून 7 पर्यंत गेला म्हणजे 4 कप्पे फिरला. एक कप्पा कितीचा आहे 30 डिग्रीचा. मग 4 कप्पे कितीचे 120 डिग्रीचे. तुम्हाला असं पण म्हणतात घड्याळात 12 वाजलेले, 12 नंतर 3 वाजले तर तास काटा किती डिग्रीने फिरला 12 ते 3, 3 कप्पे 30 त्रिक 90 डिग्री. म्हणून हा अँगल कितीचा होतोय 90चा होतोय का अँगल बरोबर. त्यासाठी ही कन्सेप्ट शिकवले. ओके. जर मिनिट काटा 17 मिनिटांना फिरला तर किती डिग्री फिरला 17 सक्क दुग्गोदर्श असं. त्यासाठी कन्सेप्ट शिकवली. पण जेव्हा पण अशी वेळ काढायची असा अंदाज पण चित्र ह्या गणितात जमलं प्रत्येक वेळी जमणार आहे का नाही. म्हणून मग मॅथमॅटिशियन एक फॉर्म्युला बनवणार. तो म्हणतोय थिटा जर तुम्हाला काढायचा असेल अँगल, थिटा म्हणजे काय अँगल, तर आम्ही एक फॉर्म्युला देतो त्याच्यात व्हॅल्यू टाका फक्त 11/2m - 30h. हा तो फॉर्म्युला आहे. ह्याला जरा अजून डिटेल बघायचं असेल तर या फॉर्म्युल्याच्या इकडं आणि इकडं असे 2 रेषा लागतात. काय रेषा लागतात तर ह्या रेषांना म्हणायचं असते मॉड. ह्या रेषांना काय म्हणायचं मॉड. म्हणजे आतमधलं उत्तर पॉझिटिव्ह आलं म्हणजे प्लस आलं किंवा मायनस आलं तरी बाहेर घेताना त्याला काय घ्यायचं प्लसच घ्यायचं. कळलं. म्हणजे आतमध्ये वजा 30 डिग्री आलं तरी बाहेर येताना ते काय होणार 30 डिग्री. आतमध्ये वजा 45 आलं तरी बाहेर येताना ते काय होणार 45. आतमध्ये वजा 120 आलं तरी बाहेर येताना काय होणार ते 120. कळलं. मग आता टाकू व्हॅल्यू 11/2. एम किती आहे एम 30 -30 इंटू एच. एच किती आहे डायरेक्ट आकडा घ्यायचा. एच किती आहे 4. 30 गुणिले 4 सोडूया. आता बे बे 15 11 गुणिले 15 किती येते 165. 11चा गुणाकार सांगितलंय तुम्हाला थोडक्यात. 15 गुणिले 11 करायचं असेल 11 कशाला पण गुणायचं असेल तर या 1 ला इकडे लिहायचं 5 ला इकडे लिहायचं आणि मध्ये त्यांची बेरीज करायची. 5 आणि 1 6. बघा 27 गुणिले 11 करायचंय तुम्हाला 7 ला इकडे लिहायचं 2 ला इकडे लिहायचं मध्ये त्यांची बेरीज करायची 7 आणि 2 9. कळलं. हे 11चं शॉर्टकट तुम्हाला मॅथ्सच्या वेळी सांगितलं असेल कदाचित. तर 165 वजा 30 चोक किती 120.
165 वजा 120 किती आलं रे? 45 डिग्री. इथं पण किती आलता आपला आन्सर? आलता का 45 डिग्री मग अशी? कळलं? पण ह्याच्यात काही जरी आलं तरी उत्तर येणार आहे आपल्याला. हे जरा ओरली सोडवायचा प्रयत्न केला डोळ्यांनी आपण. जमलंय? मग हेच 45 वजा 45 जरी आला असतं तरी आपण 45च घेतलं असतं. आता तुम्हाला ऑप्शन मध्ये 45 उत्तर असतंय किंवा कधी कधी नसतंय. 45 उत्तर जर नसेल तर दुसरं उत्तर काय असते? 360 वजा 45. कळलं? का असं का? कारण जेव्हा पण आपण अँगल मोजतो कुणी नियम घालून दिलाय की हाच मोजायचा? काही लोक हा पण मोजतील ना. जर हा अँगल 45 डिग्री असेल तर हा किती असेल? 360 वजा 45. म्हणजे ऑप्शन मध्ये 45 डिग्री तरी उत्तर असेल, नाहीतर कुठलं उत्तर असणार? 360 वजा 45 म्हणजे किती? 315. हे सुद्धा उत्तर असू शकते. दोन्हीपैकी काही उत्तर असेल. कळलं का? समजलं? चल, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. मग ह्याच्या उलट देतात पुढं. आता काय दिला आपल्याला? टाइम दिला, अँगल विचारला. कधी कधी अँगल देतात आणि टाइम विचारतात, ते नंतर सांगतो. आता हे लिहून घ्या. ही दोन्ही उत्तर बरोबर आहेत. 45 डिग्री पण आणि 315 डिग्री पण दोन्ही उत्तर बरोबर आहेत. पर्याय जसा देतील त्याच्यावरून आपण ठरवायचं. झालं? लिहिलं सगळं? चला, आता आपल्याला टाइम दिलता, अँगल काढायचा होता. आता तुम्हाला कधी कधी काय देतात? अँगल देतात. सिम्पली वाटतं पेजेस. तुम्हाला कधी कधी अँगल देतात. तुम्हाला म्हणतात 2 ते 3च्या मध्ये, 2 ते 3च्या मध्ये किती वाजता तास काटा आणि मिनिट काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 20 डिग्रीचा अँगल होईल. 20 डिग्रीचा अँगल होईल असं विचार. लगेच आपण काय करायचं? आपला फॉर्म्युला काय? थिटा इज इक्वल टू 11/2m मायनस 30h. बरोबर. आता थिटा त्याने दिला आता 20 डिग्री. 11/2 m म्हणजे मिनिटं असतं, तेच तर आपल्याला काढायचे. मायनस 30 इंटू h. आता 2 ते 3 आहे म्हणजे 2 वाजून समथिंग झाला असेल. मगाशी 4 वाजून 30 मिनिटं झाली म्हणून 4 घेतलेले h. आता 2 ते 3च्या मध्ये म्हणजे 2 वाजून काहीतरी झालंय म्हणजे h म्हणजे काय घेणार तुम्ही? 2. पटलं का? 4 ते 5 म्हणलं तर h म्हणजे काय घेणार? 4. 7 ते 8 म्हणलं तर h म्हणजे काय घेणार? 7. कारण 7 वाजून काहीतरी झालेलं असतंय ना. तर 2 ते 3च्या मध्ये म्हणजे h म्हणजे काय येणार? 2. आता करू आपण. हे काय होते? 30 दुनी 60. 11/2m वजा 30 दुनी 60 आणि इकडे 20 आहे. हे वजा 60 इकडे आलं, काय होणार? अधिक 7. 60 आणि 20 80 बरोबर 11/2m. परत हे वर गेलं, 80 दुनी 160 छेद 11 इज इक्वल टू काय आलं? m. हे असं असतं पर्यायामध्ये, किंवा डायरेक्ट ह्याचं पण अजून फ्रॅक्शन मध्ये करू आपण. शिकलोय आपण हे सगळं. 11 × 11 उरले 5. 11 × 4 = 44 उरले 6 छेद 11. m बरोबर काय आलं? 14.6 छेद 11. पटलं का? आता हे झालं याचं एक उत्तर. काय एक उत्तर झालं? मगाशी तुम्हाला बोललेलो, तो थिटा निगेटिव्ह पण असतो ना. आपल्याला कळत नाही. हा 20 डिग्री दिलाय, पण हा वजा असलेला 20 डिग्री आलाय का अधिक असलेला 20 डिग्री आलाय आपल्याला माहित आहे का? नाही. आपण ह्या अँगलनं साईडनं मोजलाय का त्या साईडनं मोजला आपल्याला माहित नाही. मग आता इथं थिटा अधिक 20 घेऊन काढला. आता आपण एकदा काय करायला लागतोय? थिटा वजा 20 घेऊन सेम गणित सोडवायला लागतंय. बरोबर. मग वजा 20 घेतला थिटा, वजा 20 बरोबर 11/2m मायनस 30 इंटू h किती आहे? 2. आता 30 दुनी 60 तिकडे गेल्यावर अधिक होणार, पण हे 20 काय इथं आता वजा आहे. मग 60 आणि 20 80 होणार का आता? नाही. आता काय होणार? हे अधिक 60 वजा 20 किती होणार? 40 बरोबर 11/2m. परत 40 दुनी 80 छेद 11 बरोबर m. m बरोबर किती आला? 11 × 7 = 77
उरले 3/11, 7.3/11. म्हणजे 2 ते 3च्या मध्ये 20 डिग्रीचा अँगल 2 वेळा होतो. कधी कधी 1:02:14 ठीक आहे. पर दुसरं 2:07.311. आणि साहजिक आहे, तुम्ही स्वतः बघा, आपण जर घड्याळ काढलं, ठीक आहे, इथं 1-2 लिहिलं, जे काय असेल ते कधीतरी 2 वाजून इथं असतंय आणि मिनिट काटा इकडे कुठं तर असणार आहे आणि कधीतरी मिनिट काटा पुढे कुठं तर असणार आहे, बरोबर. म्हणजे हे आणि हे 2 वेळा बनणार की नाही. तुम्ही कुठला बी अँगल घ्या, कधी कधी मिनिट काटा इथं असतोय, कधी कधी मिनिट काटा इथं असतोय, हे 2 वेळा होणारच ते. कधीतरी मिनिट काटा मागा असताना, कधीतरी मिनिट काटा पुढे असताना. म्हणून प्रत्येक वेळी कशी किती आन्सर येणार याचे 2. मग हे आन्सर नाही म्हणून काय नन ऑफ दिस लिहायचं नाही, ते पण असू शकते. कळलं का? डन. थिटा आपल्याला एकदा 20 घेऊन काढायला लागतो, एकदा -20. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तुम्हाला तेवढा अंदाज कळून जातो ऑप्शन बघून की मी -20 घ्यायचंय का +20 घ्यायचंय. वजा घेतलं तर डेफिनेटली आन्सर काय येणार आहे, छोटे येणार आहे. अधिक घेतलं तर डेफिनेटली आन्सर काय येणार आहे, मोठे येणार आहे. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता कुठलं काय घ्यायचंय तुम्हाला ऑप्शन बघून. झाले? डन. आता तुम्हाला एक असं 1 लाइनर प्रश्न येतात, त्याचं मी चार्ट सांगतो तुम्हाला कसं काय करायचंय. तुम्हाला विचारतात की तास काटा आणि मिनिट काटा 12 तासात एकमेकांवर किती वेळा येतील, 24 तासात किती वेळा येतील, परत 90 डिग्रीचा अँगल किती वेळा करतील 12 तासात, 24 तासात, परत म्हणतात की 180 डिग्रीचा अँगल किती वेळा करतील. ह्या 3 गोष्टी आता आपल्याला शिकायच्या. तर सगळ्यात पहिल्यांदा एकमेकांवर येतात, एकमेकांवर येतात, एकमेकांवर येतात म्हणजेच काय रे, 0 डिग्रीचा अँगल करतात, बरोबर. परत मग 0 डिग्रीचा अँगल 12 तासात, 0 डिग्रीचा अँगल 12 तासात किती वेळा होतो, प्रत्येक तासाला एकदा होतो, पण 12 वेळा नाही होत, 11च वेळा होतो. ठीक आहे. 12 तासात किती वेळा होतो 0 डिग्रीचा अँगल, 11 वेळा. मग 24 तासात किती वेळा होणार, 24 तासात किती वेळा होणार, 22 वेळा. समजलं? तर असं का होतं, त्याचं सिंपल रिझन देतो तुम्हाला, एक सिंपल रिझन देतो, नंतर डिटेल वाला पण सांगतो रिझन काय. असं असतं, बरोबर. एकमेकांवर येतात, एकमेकांवर येतात म्हणजे सगळ्यात चांगली वेळ कुठली, ही आहे 12ची. एकमेकांवर आले, पण होतंय काय, 11 ते 12 वाजता पण 12 वाजताच एकमेकांवर येतात आणि 12 ते 1 मध्ये पण 12च वाजता येतात. ह्या वेळेला डबल काउंट थोडीच करणार आपण, एकदाच करणार ना काउंट. म्हणून काय म्हणतोय मी, 12च्या ऐवजी किती वेळा येतात, 11 वेळा. कळलं का? समजलं सगळ्यांना? म्हणजे 11 ते 12 मध्ये पण 12च वाजता येतात आणि 12 ते 1 मध्ये पण 12च वाजता, म्हणजे 12 वेळा होणार नाही. जरी 12 तास असले तरी ही वेळ एकदा आपल्याला काय करायला लागणार, वजा करायला लागणार 12 वाजताची, कारण ते एकच वेळ आहे. म्हणून ते 11 वेळा झालं, 12 वेळा झालं नाही. मग 11 दुनी 22 वेळा 24 तासात. परत दुसरं काय असतं, विरुद्ध दिशेला. विरुद्ध दिशेला हा शब्द वापरतात ते, विरुद्ध दिशेला. विरुद्ध दिशेला म्हणजे किती, 180 डिग्रीला. हे पण प्रत्येक तासाला एकदा होतं, पण 12 वेळा होत नाही. किती वेळा होतं, 11च वेळा होतं. आणि हे पण किती वेळा होतं, 22 वेळा. तर आता ह्याचं पण रिझन देतो तुम्हाला, याचं पण रिझन देतो. आता विरुद्ध दिशेची सगळ्यात चांगली वेळ कुठली आहे, 6 वाजता, बरोबर. सगळ्यात चांगलं काय आहे ते 6 वाजता. आता इथं 5 असते आणि इथं 7 असते, इथं पण तेच होते. 5 ते 6 आणि 6 ते 7 मध्ये विरुद्ध दिशेला कुठल्या वेळेला येतात, 6 वाजता. मग दोघांना वेगवेगळं कसं काउंट करणार, एकदाच काउंट करायला लागेल ना. म्हणून 12 तासात 12च्या ऐवजी किती वेळा होतात, ते 11च वेळा होतात. मग हे पण 11 वेळा आणि डबल केलं की काय, 22 वेळा. आता तिसरं तुम्हाला म्हणतात काटकोन त्रिकोण किती वेळा करतील. काटकोन किती वेळा करतील, त्रिकोण नाही, काटकोन किती वेळा करतील, म्हणजे कितीचा अँगल करतील, 90 डिग्रीचा अँगल करतील, बरोबर. 90 डिग्रीचा जर अँगल करायचा असेल तर 90 डिग्री किती वाजता होतं, एक तर 3 वाजता होतं किंवा 9 वाजता. म्हणजे एका ह्याच्यात दोनदा होणार. आता पण एकच वेळा होता ना, आता एका ह्याच्यात दोनदा होणार. मग 12 तासात किती वेळा व्हायला पाहिजे होतं, 24 वेळा, पण नाही होत. किती वेळा होतं,
22च वेळा होतं. ते किती वेळा होतं? 22 वेळा. का असं होतं? पुन्हा तेच 3, 2, 4. 2 ते 3 आणि 3 ते 4 मध्ये एकदाच होतं 3 वाजता. परत 8 ते 9 आणि 9 ते 10 मध्ये पण एकदाच होतं 9 वाजता. म्हणजे इथली एक आणि इथली एक वेळ वजा करायला लागणार आपल्याला 2. मग 24च्या ऐवजी काय घेतलं? 22. आणि 24 तासात किती वेळा होतो? 22 दुनी 44 वेळा. पटलं का? मला नुसता चार्ट देता आला असता, पण हे सांगितलं की जरा बरं वाटतं, कायमस्वरूपी लक्षात राहतं, विसरणार नाही कधी. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, डिटेल जे सांगितलेलं हे तर असं वरवरचं सांगितलं का असं होतंय. एकदम डिटेल काय आहे? 2 काटे एकमेकांवर 60 मिनिटांनी येत नाहीत. 60 मिनिटांनी येत असते तर 12 वाजल्यानंतर 1 वाजता पण एकमेकांवर यायला पाहिजे होते. 1 वाजता दोन्ही काटे एकमेकांवर असतात का? एक असतो 1 वर आणि एक असतो 12 वर. 60 मिनिटाला होत नाही. 1 वाजून 5 मिनिटं समथिंग झालं पाहिजे ना. का असं का होतं? 2 काटे एकमेकांवर 60 मिनिटांनी येत नाही तर किती मिनिटांनी येतात? 65.5/11 मिनिटांनी येतात. तुम्हाला काय ह्याचं डेरिव्हेशनची गरज नाहीये. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं. काय सांगतोय? 2 काटे एकमेकांवर 65.5/11 मिनिटांनी येतात. कधी येतात? 65.5/11 मिनिटांनी. म्हणून प्रत्येक 60-60 मिनिटाला होत नाही. कळलं? आणि आता जर तुम्ही ह्याला 11 मल्टिप्लाय केलं, ऑटोमॅटिक तुमचे 360 हे जे काय आपल्याला पाहिजे ते होऊन जातं सगळं. समजलं? चलो. हा डायरेक्ट वन लाईनर प्रश्न येऊ शकतो. 2 काटे एकमेकांवर किती वेळाने येतात? 60 मिनिटं ऑप्शन असतोय त्याच्यात. पण तुम्ही उत्तर लिहायचंय 65. कधी कधी अंदाजे विचारतात तर फक्त 65 पण असते उत्तर. पण 65.5/11 हे एक्झॅक्ट आन्सर त्याचं. ठीक आहे, जायचं पुढं. हा. 2 वाजण्यास 10 मिनिटे कमी असताना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा प्रश्नांना सुरुवात करतात आपण. घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन आहे? सगळ्यात पहिल्यांदा वेळ तर लिहून घेऊ. 2 ला 10 मिनिटं कमी आहेत म्हणजे वाजलेत किती? 1:50. आता तुम्हाला अँगल विचारलाय लगेच. थिटा इज इक्वल टू 11/2m मायनस 30h. प्रत्येक वेळी लिहायचंय, हाताखालनं गेले की आयुष्यभर लक्षात राहते परत. मग बघा 11/2 m किती आहे? 50 मायनस 30 इंटू h किती आहे? 1. मग हे किती येणार? 25. 11 गुणिले 25 कसं करतोय आपण? 2, 5 आणि 5 आणि 2 7. काय आलं शॉर्टकट? वजा 30. 275 वजा 30 किती होणार? 245. आहे का ऑप्शन? ऑप्शन आहे 245? नाही. अजून एक गोष्ट काय सांगितलेली मी? 360 मधून वजा करायचं. 360 वजा 245. 10 तून 5 गेले 5, 6 तून 5 गेले 1, 3 तून 2 गेला 1. किती आलं रे? 115 डिग्री. आहे का? कळलं? असं का झालं? कुठनं असतो आपण? काय तसा नियम नाहीये. ह्या साईडनं पण अँगल म्हणू शकतो किंवा ह्या साईडनं पण. कळलं? ही शीट पाठवली आपल्या ग्रुपवर. जे कोणी ग्रुपवर नसतील त्यांनी मला ह्या नंबरवर मेसेज करा, त्या ग्रुपमध्ये ऍड करतो. मॅथचे पण सगळे आहेत त्याच्यात आणि रिझनिंगचे पण PDF आता टाकत जाईल. पहिल्यांदा नाव सांगा, कुठून शिकता सांगा, नंतर काम सांगा. ग्रुपमध्ये ऍड करा, कुठल्या ग्रुपमध्ये वगैरे ते सांगायचं. झालंय? दुसरं काहीच नाही या टॉपिक मध्ये. आपण 50 प्रश्नांची अशीच प्रॅक्टिस करायची सगळी, आणि सगळे तुमचेच प्रश्न आहेत 2024 चे. नेक्स्ट. घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे. दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल? मगाशी सांगितलेलं मी. हे बघा, घड्याळात सकाळचे 8 वाजलेत आणि दुपारचे 2 पाहिजेत. म्हणजे हे 8 आणि 4 12 इथपर्यंतच आणि 12 ते 2 2 तास इथपर्यंतचे. टोटल किती तास फिरलं घड्याळ? 6 तास.
आणि मग सांगितलं 1 तास म्हणजे किती असते 30 डिग्री. मग 6 तास म्हणजे किती डिग्री 6 गुणिले 30 किती झालं रे 180. आणि एवढा लोड घ्यायचीच गरज नाही. 8 आणि 2 एकमेकांच्या अपोजिटलाच असतात ना. अपोजिटला असतात म्हणजे अर्थ अर्धा सर्कल. पूर्ण सर्कल कितीचा आहे 360चा. मग अर्धा सर्कल कितीचा 180. कळलं. असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. 8च्या अपोजिटला 2 असतं. नेक्स्ट आता 5400 सेकंद म्हणजे किती तास. आता ह्याच्यातून छोट्या छोट्या गोष्टी करू आपण. एक दिवस म्हणजे काय असते 24 तास. परत एक तास म्हणजे असते 60 मिनिटं. परत 1 मिनिट म्हणजे असते 60 सेकंद. याच्यावरून 1 तास म्हणजे असते 60 गुणिले 60 3600 सेकंद. कळलं. एवढा. आता मी काय म्हणलंय 5400 सेकंद म्हणजे किती तास. आता मला सांगा तुला माहित आहे 1 तास म्हणजे काय असते 3600 सेकंद. आपलं आणि त्यांचं गणितात लावून ठेवायचं आपण रेशो सारखं. तर 1 तास म्हणजे 3600 सेकंद. आपल्याला काय विचारलंय 5400 सेकंद म्हणजे किती तास. जमेल का नाही तिरकस गुणाकार. ठीक आहे. मग आता तिरकस गुणाकारानं सॉल्व्ह करू आपण. काय ते क्वेश्चन मार्क बरोबर 5400 गुणिले 1 अपॉन 3600. म्हटलं एकचा जर विषय संपला 5400. 2 शून्याला 2 शून्य गेले. काय उत्तर आलं 54/36. 54/36 तास. म्हणजेच काय 9 चोक 36 9 सक्क 54 6/4. 6/4 म्हणजेच काय ते बघूया आपण. परत अजून जाते बघायला बघ. बेदोन्ही 4 बेत्रिक 6 3/2 म्हणजे 1.5 असते ना 1.5. किंवा तुम्ही ह्याला असं लिहू शकता बेक बे उरला 1/2. 1.1/2 तास म्हणजे 1.5 तास. आहे का ऑप्शन 1.5 तास. कळलं कसं करायचं होतं. पहिल्यांदा हे 4 गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. एक दिवस म्हणजे 24 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटं असतात. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आहे तर 1 तास म्हणजे 3600 सेकंद झाले. बरोबर. कसं केलं हे दोन्ही मिळून 60 गुणिले 60 3600 सेकंद. आता 1 तास म्हणजे 3600 सेकंद तर 5400 सेकंद म्हणजे किती तास. तुला मिनिटाचं विचारलं असतं तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आहे तर 5400 सेकंद म्हणजे किती मिनिटं. तिरकस गुणाकार लाव. म्हणजे ते तुझ्या डोक्यात जे असतं ना सर 60 न भागायचं का 60 न गुणायचं कळतच नाही. त्याची गरजच नाही पडत. तुला फक्त ह्या 4 गोष्टी माहित पाहिजे. ठीक आहे. चला लिहून घ्या. त्याच्या पुढं एका घड्याळात 4:30 झालेली आहेत. त्यावेळी मिनिट काटा व तास काटा यांची अदलाबदल केली असता किती असतील. आरशातील प्रतिमा विचारलेली नाहीये. काट्यांची अदलाबदल केली आहे. कन्फ्युज होऊ नका. म्हणजे आता असे प्रश्न आहेत 4:30 झालेत. सरळ करून घ्यायचं आपण. 3 4 5 6 7 8. ठीक आहे. 4:30 म्हणजे पहिल्यांदा इथं होता आणि किती झाली 30 मिनिटं झाली म्हणजे इथं झाली. पण आता काय ते म्हणतात की त्याला इथं ठेवा आणि त्याला तिकडं करा म्हणतात. म्हणजे आता मी ब्ल्यू कलर मधून चेंज करतो. हा मी माझा आता मिनिट काटा ठेवतो आणि हा मी माझा आता तास काटा ठेवतो. अंदाजेच होणार आहे. हे काय एक्झॅक्ट होणार आहे का नाही. म्हणजे 6 वाजून काहीतरी 4च्या आणि 5च्या मध्ये म्हणजे 20 मिनिटाच्या पुढे 23 मिनिटं वगैरे पकडूया. म्हणजे काय असणार आहे 6 वाजून 20 मिनिटाच्या आसपास. कोण्या 6 वाजून 20 मिनिटं समजलं का. अंदाजे असतं. हे काय परफेक्ट नाहीयेत कारण हे मध्ये आहे तर. आणि मेन म्हणजे 6 वाजून समथिंग असेल तर तो एक्झॅक्ट 6 वर असतो का नाही. थोडा पुढे जायला पाहिजे ना. गेला का नाही. हे अंदाजे. हे सगळे जे प्रश्न आहेत घड्याळाचे ते फक्त प्रश्नांसाठी तयार केलेत. रियालिटीमध्ये हे काही होणार नाही. पाण्यातील प्रतिमा मगाशी शिकलो आपण. मला सांगा 12 वाजलेत तुमच्या घड्याळात. तुमच्या घड्याळात 12 वाजले. त्याची पाण्यातील प्रतिमा काढायची. इथं लावलं पाणी. बरोबर. पाण्यातील प्रतिमा म्हणजे वरचं खाली होतं आकृत्यांसारखं. हे असं तयार होणार. मग हे मिनिट काटाने. आयुष्यात असं कधी तयार होतं का घड्याळ आपलं.
कधीच नाही तयार होत. जेव्हा 6:30 वाजतात तेव्हा असं नसतंय, तास काटा जरा 6:07च्या मध्ये असतो ना. म्हणजे हे फक्त प्रश्न विचारण्यासाठी तयार केलेला टॉपिक आहे. रियालिटीमध्ये असलं काही होत नाही. कळलं? त्यामुळे आपण पण त्याला त्याच पद्धतीने घ्यायचं. 6:20 डन. चल नेक्स्ट. कितीचा असेल तोंडी? 90 डिग्री. 3 वाजता म्हटलंय, डायरेक्ट दिसतंयच ना 3 वाजता. 3 तास, 1 तास 30 तास, 30 त्रिक 90 डिग्रीचा. सांगा. असं वेगवेगळ्या पद्धतीने विचारतात, पण आपल्याला माहित आहे कसं काय असणार आहे. काय ना, सगळ्यात मोठा कोण? 180चाच बनतो ना. आणि 180 किती वाजता होतं? 6 वाजता. हे बघ, 5 वाजता म्हणजे 5 तास, 5 त्रिक 15, 150 डिग्रीचा बनणार. 5 वाजता कितीचा कोण बनणार? 150 डिग्रीचा. 6 वाजता कितीचा बनणार? 180चा. 8 वाजता, 8 आणि 12 मध्ये 4 कप्पे आहेत, तर हा पण कितीचा बनणार? 120 डिग्रीचा. आणि 9 वाजता 90 डिग्रीचा. कळलं का? मग सगळ्यात जास्त कोण, सर्वाधिक मोठा किती वाजता असतो? 6 वाजता. कारण 180चा वर असणं म्हणजे दुसऱ्या साईडनं मोजलं तर तो कमीच येणार आहे. ठीक आहे, पुढे. आता जे आपला 5वा टाइप म्हटलेला मी फॉल्टी क्लॉक शिकायचंय, ते एक्झाम्पल वरूनच शिकू आपण. एक घड्याळ सकाळी 8 वाजता सुरू केले, हे घड्याळ 24 तासात 10 मिनिटांनी पुढे जातं. म्हणजे 24 तास फिरलं की 10 मिनिटं एक्स्ट्रा दाखवतो. म्हणजे घड्याळ फास्ट पळतंय असं म्हणायची एक पद्धत आहे. घड्याळ पुढे जाते. जर मागं पडत असतं तर काय म्हणलं असतं? घड्याळ मागं जाते, घड्याळ स्लो पळते. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळात 8 वाजताची वेळ दर्शवत होता, तेव्हाची खरी वेळ काय असेल? खरी वेळ काय असेल? आता पुढे पुढे जाते म्हणजे एवढं तर कळलंय तुला, 8 पेक्षा कमी टाइमपास पाहिजे. त्यांनी काय म्हटले, त्या घड्याळात किती वेळ दाखवते? ते घड्याळ तर चुकीचं आहे. त्या घड्याळात किती वेळ दाखवत होतं? 8. पण घड्याळ तर पुढे पळणार आहे, म्हणजे ती जी दाखवलेली वेळ आहे ती पुढची वेळ आहे. म्हणजे रिअल टाइम काय असणार आहे? माग 8 पेक्षा कमी. मग 8 पेक्षा कमी रिअल टाइम असणार आहे, तर हा आणि हा ऑप्शन. कळतंय का? जर एक चुकीचं घड्याळ आहे, ते दर दिवसाला 10 मिनिटं पुढे जाते. आज 12 वाजलेत, उद्या ते 12 वाजून 10 दाखवते. हा, मग जर त्या घड्याळात 12 दाखवत असेल तर रिअल टाइम जरा 12 पेक्षा कमी पाहिजे ना, कारण ते पळवत पळवत 12 दाखवायला लागले. खरं खरं सिच्युएशन तर कमी असली पाहिजे. पटतंय? आता मग हे घड्याळ 24 तासात 10 मिनिटांनी पुढे जाते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळात 8 वाजताची वेळ दर्शवत होता, तेव्हाची खरी वेळ किती असेल? ठीक आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 8. आता आपल्याकडे 2 ऑप्शन राहिले, सकाळी 8 ते सायंकाळी परत ते. मग सकाळी 8 ते सकाळी 8 किती येणार? 24 तास. बरोबर? 24 तास. सकाळी 8 ते संध्याकाळी 8, 24 तास. आणि खरी वेळ काय? दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हटलंय ना, आणि संध्याकाळचे परत अजून 7:30 आहेत. 7:30 आहेत म्हणजे 12 तास नाही, 11:30 तास. बरोबर? पहिला ऑप्शन ट्राय करतोय आपण, अधिक 11:30 तास. पटलं? इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित? मग 24 तास आणि 11:30 तास किती होतात? 35 तास 30 मिनिटं, म्हणजे 35.5 तास होतात. चेक करतोय आपण ऑप्शन घेऊन. आता 35.5 तास आपल्याला एक माहित आहे, 35.5 तासास मी काय म्हणतो? 35.5. ठीक आहे. आता 24 तासात 10 मिनिटं पुढे जाते. 10 मिनिटं पुढे जाते म्हणून अधिक केलं आपण. आता तर मला काय ओळखायला लागेल? 35.5 तासात किती वेळ पुढे जाईल? आणि जर मी 7.5 घेतोय तर 30 मिनिटं याचं उत्तर आलं पाहिजे. मग 35.5 तासात किती पुढे जाईल? कळलं? क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 35.5 गुणिले 10 छेद 24. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे का 30? तुम्हाला वाटतंय का? बघ, 10 न गुणलं तर हे इथंच येतंय 355 छेद 24. भाग जातोय का चांगला? नाही जात. म्हणजे ह्याचं काय उत्तर हे येणार नाही. मग राहतंय का आपल्याकडे? 7 वाजून 45 मिनिटं राहत आहेत, ते पण करू आपण. 35 वाजून 45 मिनिटं. 35 वाजून 45 मिनिटं. आता 35 वाजून 45 मिनिटाला किती पुढे जाते बघू आपण. 35 तास 45 मिनिटाला म्हणजे हे किती येणार? 35.3/4. 45 मिनिटं म्हणजे पाऊण भाग. 3/4 आलं. बरोबर? आणि आता ह्याचं उत्तर काढायचं आपल्याला.
कसं काढणार याचं उत्तर? पहिल्यांदा याला नीट करून घेऊ आपण. 4 पंचे 20, 4 2, 4 त्रिकोण 12 2 14 आणि परत किती आलं 143. 143/4 करा तिरकस गुणाकार. क्वेश्चन मार्क बरोबर 143/4 गुणिले 10 भागिले 24. त्यांनी चुकीचा विचारलाय प्रश्न हा. ठीक आहे. 40 सकाळी 8 ते संध्याकाळी 8. 24 तास. वरचे परत 12, 36. त्या 12ला थोडं कमी आहे. थांबा ना, त्यांनी थोडासा प्रश्न चुकीचा विचारलाय. त्यांनी इथं असं विचारायला पाहिजे होतं, तेव्हाची खरी वेळ असल्यापेक्षा खरी वेळ त्या घड्याळाची वेळ किती असेल हा दर्शवत नव्हता. तर खरी वेळ 8 आहे. खरी वेळ 8 आहे. तर त्या घड्याळाची वेळ किती असेल? घड्याळाची वेळ किती असेल आता तुम्हाला सांगतो. हा चुकलाय प्रश्न. एक घड्याळ सकाळी 8 वाजता सुरू केले, हे घड्याळ 24 तासात 10 मिनिटांनी पुढे जात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळात 8 वाजता दुसऱ्या दिवशी 8 वाजता त्या घड्याळात किती वेळ असेल? ओके, चुकीच्या घड्याळात किती वेळ असेल? मग आपल्याला एक गोष्ट माहित आहे, सकाळी 8 ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 किती तास झाले? 8 आणि 8 12 24. सकाळी 8 ते सकाळी 8 24 आणि 24 आणि परत संध्याकाळचेच 8 आहेत. 24 + 12 36. घड्याळाने किती टाइम ट्रॅव्हल केलं? घड्याळाने किती टाइम ट्रॅव्हल केलं? 36 तास घड्याळाने टाइम ट्रॅव्हल केलं. आता मला सांगा, त्यांनी जे सांगितले ते घड्याळ 24 तासात किती वेळ पुढे जाते? 10 मिनिटं पुढे जाते. 24 तासात 10 मिनिटं. मग आपल्याला काय काढायला लागणार? 36 तासात किती पुढे जाईल? 36 तासात किती पुढे जाईल? बरोबर. मग काढा. क्वेश्चन मार्क बरोबर 36 × 10 भागिले 24. आता हे तर तुम्हाला तिरकस गुणाकार येतोय ना. 36 × 10 भागिले 24. मग 12 दुनी 24, 12 त्रिक 36, बेक बे, बे पंचे 10, 5 त्रिक किती? 15 मिनिटं. म्हणजे ते घड्याळ आता किती पुढे जाईल? 15 मिनिटं पुढे जाईल. म्हणजे 8 वाजता ते घड्याळ किती दाखवणार? 8 वाजून 15 मिनिटं. ते घड्याळ किती दाखवणार? 8 वाजून 15 मिनिटं. समजलं? पहिला जो त्यांनी दिलेला प्रश्न आहे त्याचा अर्थ पूर्ण वेगळा आहे आणि आता जो मी करेक्ट केलाय ना प्रश्न, त्याच्यानुसारच याचं उत्तर येणार आहे 8 वाजून 15 मिनिटं. या वरच्याचं उत्तर पर्यायात नाही. ठीक आहे. आणि तुम्हाला ते तसं विचारायचंच नाही. तुमच्या लेवलला फक्त हेच विचारतात की बाबा असं असं बाजूला घडते, चांगल्या घड्याळात घडतंय, सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत जाते, तर चुकीच्या घड्याळात काय घडेल एवढंच तुम्हाला विचारतात. त्यामुळे नेहमी काय करायचं? टाइम ट्रॅव्हल किती झाला बघायचं. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 36 तास दुसऱ्या दिवशीचं. बरोबर. 24 तासात 10 तर 36 तासात किती? 15 मिनिटं. म्हणजे चुकीचं घड्याळ 15 मिनिटं पुढे जाईल. कळलं? मागं पडत असतं तर 15 मिनिटं माग गेलं असतं. कळलं? याचं उत्तर काय? 8 वाजून 15 मिनिटं. लिहून घ्या. हा एकच प्रश्न पडतो तुम्हाला की खऱ्या घड्याळ आणि चुकीचा घड्याळ. दुसरे कुठलेही प्रश्न याच्यावरचे पडत नाहीत तुम्हाला. चला पुढे जाऊ. आता 12 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर किती? आपल्याला जेव्हा आपण गुणोत्तर काढायचं असतं तेव्हा दोन्ही गोष्टी एकाच फॉर्मॅटमध्ये पाहिजेत, त्याशिवाय काढू नाही शकत. आता 12 मिनिटाचं 36 सेकंदाशी 12 मिनिटं आणि 36 सेकंद. लगेच 12 × 12 आणि 12 त्रिक 36 करायचं नाही. ठीक आहे. दोघांना आधी एका युनिटमध्ये आणायचं. 12 मिनिटं, 1 मिनिट म्हणजे किती असतंय? 60. 12 मिनिटं म्हणजे काय? 12 × 60. हे चांगलं उत्तर सुद्धा काढत बसायचं नाही. 12 × 60 छेद 36. मग काय येणार रेशो? 12 × 12, 12 त्रिक 36, 3 × 3, 20 त्रिक 60. म्हणजे रेशो काय आला? 20:1. रेशो काय आला? 20:1. ऑप्शन नंबर 4. सगळे ऑप्शन बघ कसे आहेत. तू जिथे जिथे गणशील ते तसेच ऑप्शन दिलेत त्यांनी. मेन गोष्ट काय पाहिजे? युनिट सेम असल्याशिवाय गुणोत्तर काढता येत नाही. युनिट सेम असल्याशिवाय गुणोत्तर काढता येत नाही. गुणोत्तर काढता येत नाही. पुढे जाऊ.
चला हे तोंडी तोंडी आहेत, तुम्ही तोंडी सांगायचे किती वेळा काटकोन होईल म्हटलं. ओके, आता सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत किती वाजले? 4 तास. ठीक आहे, 4 तास झाले, 4 तास फिरलं. मग प्रत्येक तासात काटकोन किती वेळा होतो? 2 वेळा. मग 4 तास गुणिले 2 किती आलं? 8 वेळा. बरोबर, पण 8 वेळा उत्तर नाहीये का? काटकोन आहे म्हणजे 9 वाजताची वेळ त्याच्यातून एकदा वजा करायला लागणार. 7 ते 11 मध्ये 9 किती वेळा वाजतायत? एकदाच असते ना. मग त्या 9ला बिनकामाचं 2-2दा काउंट करतो की ना आपण, मग कशी बघितलेलं. मग ते एकदा वजा करायला लागेल. 8 वजा 1 किती येणार मग? 7 वेळा. हे वजा का केलं? 9 वाजताची वेळ आपण वजा करतो. 9 वाजताची वेळ आपण काय करतो? वजा करतो. कळलंय सगळ्यांना व्यवस्थित? आणि इथं गुणाकार 2 ने 2 काय केलं? एका तासात काटकोन किती वेळा होतो? 2 वेळा होतो. पण 0 डिग्री आणि 180 डिग्री किती वेळा होतो? एकच वेळा होतो. समजलं? चला, आता ह्याच्यातच मी 0 डिग्रीचं सांगतो तुम्हाला. हे तर काय काटकोनचं झालं. 90 डिग्रीचं. 0 डिग्रीचं किती तास आहेत? 4 तासाचा गॅप आहे. एका तासात 0 डिग्री किती वेळा होतो? 1 वेळा. आणि त्यातून वजा काय करायचंय? 12 वाजताची वेळ वजा करायची. ह्याच्यात 12 वाजलेत का? नाही. म्हणजे वजा काय करणार का तू? नाही. म्हणजे किती वेळा होणार? 4 वेळा. परत मी जर तुला म्हणलं 180 डिग्रीचं, तर 7 ते 11 मध्ये किती रे? 4 वेळा. 4 तास. 180 डिग्री पण एकच वेळा होतो. 4 गुणिले 1. आणि 6 वाजताची वेळ 6 वाजलेत काय ज्यात? नाही. ते पण काय येणार? 0. कळलं का? इथं आपण वजा 1 का केलं? ह्याच्यात 9. 3 जरी असतं तरी पण त्याचं वजा केलं असतं, पण 3 काय नाहीच. समजलं? लिहून घ्या हा महत्वाचा प्रश्न. शून्य डिग्री असेल तर 12 वाजताची वेळ वजा करायच्या. 180 डिग्री असेल तर 6 वाजताची, आणि 90 डिग्री असेल तर 3 आणि 9 वाजताच्या वेळा वजा करायच्या. चलो नेक्स्ट. चला सांगा बरं आता ह्याचं उत्तर तुम्ही सांगा मला. झालं आता मगाशी आपलं. तोंडी पण येऊ शकतं थोडस विचार केला तर. काय ते? 11. 12 वाजून 6 वाजेपर्यंत किती तास झाले? 6. 6 दुनी 12 वेळा व्हायला पाहिजे. पण काटकोन म्हणजे 3 वाजताची वेळ वजा करायला लागणार. 12च्या ऐवजी काय येणार? 12 वजा 1 11. कसं करणार मी? 6 तासाचा गॅप आहे हा. प्रत्येक तासात 2 वेळा काटकोन होतो. 6 दुनी 12, आणि त्याच्यातून 3 वाजताची वेळ वजा केली. 6 दुनी 12 वजा 1 11 वेळा. ही कुठली वेळ आहे? 3 वाजताची वेळ आहे. 3 वाजताची वेळ. किती येणार आन्सर? 11. 12 आन्सर असणार आहे चुकवण्यासाठी. जेव्हा तू बाहेर नाचत येतो ना, पेपर सोपा गेला, ते असंच असते ते. हे आन्सर लिहून येतोस तेव्हा. हे असा प्रश्न बरोबर आहे. मगाचा प्रश्न सेम असा पाहिजे होता आपला. काय म्हटलंय? प्रसांचे घड्याळ दर तासाला काय रे? दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. म्हणजे एका तासात ते किती पुढे जाते? 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता किती? म्हणजे किती टाइम ट्रॅव्हल केला? 24 तास. मग एका तासात 5 सेकंद जाते तर 24 तासात किती जाणार? 24 पंचे 20. 20 भागिले 1 काहीच नसतं. म्हणजे 120 सेकंद पुढे जाणार ते. 120 सेकंद म्हणजेच किती रे? 2 मिनिटे काय जाणार ते? पुढे जाणार. मग 10 वाजता वेळ काय असणार? 10 वाजून 2 मिनिटं. कळलं का आता? हे बरोबर त्यांनी तयार केला हा प्रश्न. मागचा चुकीचा होता. प्रश्न बरोबरच होता, पण त्यानुसार ऑप्शन काय नव्हते मागचे. ते हाय लेवलचा आहे मागचा वाला प्रश्न. कळलं का आता? हे थोडक्यात काय करायचं, त्यांचं हे करून घ्यायचं एका तासात काय कसं चाललंय, आणि आपला टाइम ट्रॅव्हल किती झालाय बघायचा. आपल्या टाइम ट्रॅव्हल मध्ये किती पुढे किंवा मागे जाईल बघायचं, आणि तेवढं ऍड किंवा मायनस करायचं. चला तोंडी 12तून वजा करणे. बरोबर. 12तून 8 वजा गेले किती उरले? काय येणार? 180. सोपं होता हा. सांगा. तासात विचारले. बरोबर. आपल्याला माहित आहे 1 तास म्हणजे काय? 3600 सेकंद. तर विचारलंय का त्यांनी 43,200 सेकंद म्हणजे किती? तर हे भागिले हे करायला लागेल. क्वेश्चन मार्क बरोबर.
43,200 भागिले 3600. 2 शून्याला 2 शून्य गेले, काय येणार याचा आन्सर? 12. अंदाज लावला मी. इथं 6 आहे, इथं 2 आहे. 6 दुनी 12 असते, 12 न म्हणलं 12 × 72 असते. अंदाज लावू. 12 × 72, 7 आले, 12 × 36 आणि 7 43. जमलं का? म्हणजे कितीचा भाग लागतोय? 12चा. म्हणजे किती असणार? 12 तास. 12 तास. आणि असं जमत नसेल तर तुला काय नेहमीप्रमाणे भाग करायचं 432 भागिले 36. पहिल्यांदा 9चा, 9 चोक 36, 9 चोक 36 उरले 7, 9 8 72, 4 1 4, 12 चोक 48. असं जरी केलंस तरी येणारच आहे. ओलांडून पुढे जाईल याचा अर्थ काय? 0 डिग्रीचा अँगल किती वाजता करतील, बरोबर ना? 0 डिग्री म्हणजेच एकमेकांवर येताना ओलांडून जातं. तर सांगा 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल असं विचारलं. 3:30 दुपारी 3:30 ते रात्री 10:30 किती तास आहेत? टोटल 7 तास. 7 तासात प्रत्येक वेळी एकदा 7 तासात 7 वेळा. आणि 12ची वेळ येते का त्याच्यात? कुठं नाही येत. म्हणजे काय येणार आन्सर? बघ 3:30 ते 10:30 कितीचा गॅप आहे? 7 तासांचा गॅप आहे. 0 डिग्री एका तासाला किती वेळा होतो? एकदा. मग 7 गुणिले 1 आणि त्याच्यातून आपण काय करतो? 12 वाजताची वेळ वजा करतो. 12 वाजलेत का? नाही वाजले ना. दुपारचे 3:30 आहेत आणि त्याच्यापासून रात्रीचे 10:30 आहेत. 12 ह्याच्यात येतच नाही, म्हणजे वजा काय करणार? 0. 7 1 7 वजा 0 7. आणि ओलांडून पुढे जाणे म्हणजेच काय असतंय? 0 डिग्रीचा अँगल करणे. कळलंय? समजलंय? याला काय व्हायची गरज नाही. आपल्याला टाइम ट्रॅव्हलची किंमत नाही आपल्या, फक्त बस. समजलं? पुढे करा. किती अंशाचा कोण असेल सांगा? काय ते? 15. 5:30 थिटा इज इक्वल टू 11/2. एम किती आहे? 30 इंटू -30 इंटू एच किती आहे? 5. हे किती आलं? 165 आणि 3 5 150. 165 वजा 150 किती आलं रे? 15 डिग्री. कळलं? 15 डिग्री नसेल तर 360 वजा 15 जे काही. 2 तास 17 मिनिटे 48 सेकंद यांचे एकूण सेकंद किती? आता 1 तास म्हणजे 3600 सेकंद असते, तर 2 तास म्हणजे किती रे? 2 गुणिले 3600 म्हणजे 7200 सेकंद. 17 मिनिटं, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असते, तर 17 मिनिटं म्हणजे 17 सख्ख दुग्गोदर्शे 1020 सेकंद. आणि 48 सेकंद म्हणजे 48 सेकंद. यांचे एकूण सेकंद काढूया. तर किती झाले हे? 8 4 2 6 2 7 1 8 8268 सेकंद. वेगळं काय करायचं नव्हतं. 1 तास म्हणजे 3600 तर 2 तास म्हणजे 7200. 1 मिनिट म्हणजे 60 तर 17 मिनिट म्हणजे 17 सख्ख दुग्गोदर्शे 1020 आणि 48 सेकंद म्हणजे 48 सेकंद. बेरीजेचा खेळ होता, बेरीज आणि गुणाकाराचा. सांगा आता, करा. याचं तास मिनिट सेकंद बनवायचंय. बघा जमतंय का? उलटा आता आहे, हे मगाच्या पेक्षा अवघड जाईल तुम्हाला. एक तर ऑप्शन बघायचे. सगळीकडे 4 तास आहे, सरळ 4 तासाचे सेकंद त्यातनं वजा करून टाका आधी. 4 तासाला विषय मिटवा, नाही उरल्याचं करत बसा.
काय येतोय 1. बघा आता 4 तास सगळीकडे आहे ना, मी 4 तासाचे सेकंदच गायब करून टाकतो त्याच्यातून. 1 तास म्हणजे 3600, 3600. तर 4 तास म्हणजे किती? 4 सक्क 24, 4 त्रिकोण 12 2 14, 14,400. आपलं काय आहे 14,976 आणि 4 तासाचे गायबच करून टाकले 14,400. तर उरतंय काय 6, 7 नावातून 4 गेले 5, 576. 576 आपल्याला फक्त ह्यांच्यात बसवायचं, बरोबर. 576 सेकंद आपल्याला मिनिट आणि ह्याच्यात बसवायचं. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतं. लयत लय कितीपर्यंत जाऊ शकतो आपण? 10 मिनिटं जाईल का? 10 सक्क 60, 600 सेकंद होतील ना. तेवढं आहे का आपल्याकडं? मग 10 मिनिटं नाही तर 12 मिनिटं पण नाही. कळलं? 2 ऑप्शन इव्हेंट केले. आता एक ट्रायल घेऊ. आला तर ते उत्तर, नाही आला तर दुसरं उत्तर. पहिलं ट्रायल घेतलं आपण 9 मिनिटं आणि त्यात पण बघा शेवटी 6 आहे ना, नाही शेवटी 4 वाला आन्सर येईल का? तर हे तर 0 असते, शेवटी 4 वाला आन्सर येईल का? नाही. हे जरा जरा प्रॅक्टिस केलं की असलं सुचतं मग. ठीक आहे, मग पहिलाच ऑप्शन आन्सर आहे तरी पण ट्राय करू. 9 मिनिटं म्हणजे 9 गुणिले 60, 540 आणि हे किती 36 आला का रे? 576 सेकंद. ऑप्शन नंबर 1. भाकार घालून करत बसण्यापेक्षा हे सोपं पडणार आहे तुम्हाला. ठीक आहे, हे 2 का कट केले? आपल्याकडे तेवढे सेकंदच नाहीयेत, हे 2 कट झाले. हा का कट केला? एकच स्थानाला 6 आहे, हे सगळं तर 0 0 येणार आहे. एकच स्थानाला 6 पाहिजेच, मग 24 सेकंद तर येऊ शकत नाही. उरलं काय 36. ठीक आहे, एकक स्थानाला 6 काय येणार? 9 मिनिटाला कितीने जरी गुणलं किंवा कुठल्या पण मिनिटाचे सेकंद काढायचा प्रयत्न केला तुम्ही तर शेवटी 0 येणारच ना. 10 मिनिटं, 12 मिनिटं, 17 मिनिटं, शेवटी 0च येणार आहे, कारण 17ला आपण 60 न गुणतोय. ओके, नेक्स्ट. चलो सांगा. दोन तास 45 मिनिटं, 2 तास म्हणजे 7200 सेकंद. आता या लक्षात राहते तुम्हाला काय आन्सर? 45 मिनिटं. 45 गुणिले 60 तर 0, 6 पंचे 30, 6 चोक 24 आणि 3 27. तर काय येणार 9,900. मी असं करण्यापेक्षा उलट केलं असतं. मी काय केलं असतं, 2 तास 45 मिनिटं आहेत ना, मी 3 तासाचे काढले असते. 3 तासाचे येतात 10,800, बरोबर. आणि 15 मिनिटाचे सेकंद वजा करायचे, 15 सक्क 90, 900 वजा करायचे. 10,800 मधून 900 गेले, 800ला 800 गेले आणि परत 100 वजा करा 10,000 मधून, किती आले? 9,900. नाही वाटत आहे 9,900. कळलं? ही मेथड वापरा, नाही तर असं. हे का? वेळ पुरण्यासाठी, बाकी काही नाही. तुम्हाला वेळ पुरत असेल तर मग सिस्टमॅटिक वेनेच जावा असं. चला आता मागे जाणं मला एक्झाम्पल पडले, सांगा मला याचं उत्तर. हा, हे असे गणित तुम्हाला पडतात. ते पहिलं वालं क्वेश्चन फ्रेम करायला चुकलं होतं त्यांचं. काय एक घड्याळ दर 2 तासांनी 30 सेकंद मागे जाते. 2 तासांमध्ये 30 सेकंद मागे जाते. दुपारी 3 वाजता बरोबर लावलेलं घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता किती दाखवेल? म्हणजे 24 तासांचा गॅप पडला. मग 2 तासात 30 सेकंद जातं, तर 24 तासात किती जाईल हे काढूया आपण, बरोबर. काय येणार? 24 गुणिले 30 आणि भागिले 2 करायला विसरायचं नाही, तिरकस गुणाकार करतोय आपण. मग किती येणार हे? 12, 12 त्रिक 36, 360 सेकंद मागे जाणार. 360 सेकंद मागे जाणार, पण 360 सेकंदाच्या मिनिटात काय होणार? 360 भागिले 60 म्हणजे काय येणार? 6 मिनिटं काय पडणार ते मागे पडणार. मग दुसऱ्या दिवशी 3 वाजता 3 नाही तर वाजणार, 6 मिनिटं मागे असणार, म्हणजे 2 वाजून 54 मिनिटं.
कळलाय आता टाईप कसा करायचा हा? त्यांचं स्पीड घेऊन घ्यायचं, काय कसं काय होतंय. 2 तासात 30 सेकंद. आपला टाइम गॅप बघायचा, किती टाइम ट्रॅव्हल केले. दुपारी 2 पासून संध्याकाळी दुसऱ्या दिवशी दुपारी 3 पासून 3 पर्यंत, म्हणजे 24 तास. 2 तासात 30 सेकंद, तर 24 तासात किती? 360 सेकंद. बरोबर. 360 सेकंदाला मिनिटात कन्वर्ट करायचं, भागिले 60 केलं आपण, 6 मिनिटं. 6 मिनिटं मागे पडणार. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता 3 नाहीत वाजणार, 3 ला 6 मिनिटं कमी वाजणार, म्हणजे 2 वाजून 54 मिनिटं वाजणार. ओके. नेक्स्ट. चलो सांगा अर्षात, काय होईल अर्षात? पहा, जर घड्याळात 3 वाजून 40 मिनिटे झाली असताना अर्षात पाहिले असता किती वाजले? अर्षात म्हणजे 11 वाजून 60 मिनिटातून वजा करायचं 3 वाजून 40, म्हणजे काय येणार 20, आणि 11तून 3 गेले 8, 8 वाजून 20 मिनिटं. आहे की नाही? 5-5 सेकंदाचे प्रश्न. नेक्स्ट. भिंतीवरील एका 12 तासी घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध सरळ रेषेतील स्थिती. सरळ रेषा 2 वेळा येते, एकमेकांवर असताना पण येते आणि एकमेकांच्या विरुद्ध असताना पण येते. कळलं? हे विरुद्ध म्हटलंय. किती वेळा होतं 12 तासात? 4च आकडे आहेत. कुठले कुठले आकडे आहेत? 11, 22, 3च. 11, 22, 22, 44, 3च आकडे आहेत. 0 डिग्री आणि 180 डिग्रीला 11, 22, 11, 22, आणि कितीला 90 डिग्रीला 22, 44. कळलं? चलो, तर किती वेळा येणार? 11 वेळा. बाकीचे आकडे नाहीच आहेत, तुम्ही उत्तर बघायचीच नाहीत. 3 आकड्यांमध्ये सगळं गणित हे होतं. 0 डिग्री, 180 डिग्री, 90 डिग्री, 11, 22, 11, 22 आणि 22, 44. हे कधी? 12 तासांमध्ये, आणि हे एका दिवसामध्ये म्हणजे 24 तासांमध्ये. ठीक आहे. एक दिवस म्हटलं गणितात तर ते काय असतं? नेहमी 24 तास असतात. दिवस आणि रात्र तसलं गणितात पकडायचं नाही. एक दिवस म्हटलं की 24 तास असतो. नेक्स्ट. आणि असे फसवण्यासाठी आरशात असं वाजलंय तर प्रत्यक्ष किती? आपल्याला काय घेणं नाही. आपलं एकच म्हणणं आहे, 1160 मधून वजा करा. सांगा किती येईल? किती येणार? 424 आहे. 1160 मधून वजा करू आपण. 424, 60तून 24 गेले 36, 11तून 4 गेले 7. किती वाजणार? 7 वाजून 36 मिनिट. नेक्स्ट. चलो, बघ, मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं गणितात एक दिवस म्हणजे काय 12 तास नसतंय. आलं का गणित? एक दिवसाला 12 तास नका पकडू. त्यांनी काय केलं ते बी बघायला लागेल म्हणा. ठीक आहे, लेट्स सी. एक दिवस म्हणजे 24 तासच असतं. एका दिवसात किती वेळा मागे पडेल? एका मिनिटाला किती मागे पडतंय? 3 सेकंद. एका मिनिटाला 3 सेकंद मागे. मग मला सांगा एका तासाला किती? एका तासाला म्हणजे किती? 60 मिनिटाला. ह्याला कितीनं गुणलं? 60 न. ह्याला पण कितीनं गुणा? 60 न. 60 त्रिक 180, म्हणजे एका तासात किती मागे पडतंय? 180 सेकंद, म्हणजे किती रे? 3 मिनिटं. मग मला सांगा एका तासात 3 मिनिटं मागे पडतंय, तर एक दिवस कितीचा असतो? 24चा. बरोबर. मग 24 तासात किती मिनिटं मागे पडेल? 24 त्रिक 72 मिनिटं. कळलं का? एका मिनिटात 3 सेकंद मागे पडतंय. आधी एका तासाचं काढू. एका तासात म्हणजे 60 मिनिटात किती रे? तिरकस गुणाकार कर. 60 त्रिक 180. जमलं इथं पण. म्हणजे एका तासात 3 मिनिटं, 180 सेकंद म्हणजे 3 मिनिटं. आता एका तासात 3 मिनिटं मागे पडते, तर त्यांनी काय विचारलं? एका दिवसाचं. एक दिवस म्हणजे किती? 24 तास. एका तासात 3 मिनिटं, तर 24 तास किती? 24 त्रिक 72 भागिले 1, 72च. कळालं? तिरकस गुणाकारच करतोय. मगाशी भागिले 2 का केले? कारण ते 2 तासाचं होतं ना. इथे 1 तास आहे म्हणून काय फरकच नाही पडत. 24 त्रिक 72 आपण 1, 72. ठीक आहे. तर एका दिवसात किती? 72 मिनिटं मागे पडेल. एक दिवस नेहमी कितीचा असतो?
24 तासांचा, 12 तास नाही, एक दिवस एक रात्र असं द्यायला पाहिजे कधी तर नाही. एक दिवस गणितात नेहमी 24 तासांचाच असतो. चला करा. पाठ असलेलं उत्तर लिहायचं नाही, थोडं थोडं चेंज असते. शिकताना 4.5 शिकलोय, 4:20 नाही शिकलो आपण. करा करा. काय ते बघा, 4:20 थिटा इज इक्वल टू 11/2 इंटू एम किती आहे 20 मायनस 30 इंटू एच किती आहे 4. बेक बे बेंदा 20, 11 110 वजा 30 चौक 120. 110 वजा 120 किती येणार वजा 10. पण आपल्याला माहित आहे हे मॉड मध्ये असतंय, ह्याच्या बाहेर काय जरी असेल तर बाहेर पडताना काय होणार, ते आत वजा असलं तरी बाहेर पडताना काय होणार अधिक होणार. काय होणार आन्सर 10 डिग्री. कळलं? नुसते व्हॅल्यू पुट करायच्या होत्या, दुसरं काही नाही. हा फॉर्म्युला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळा दिसेल. 30h मायनस 11/2 काय फरक नाही पडत, प्रत्येक शिक्षक वेगवेगळ्या ह्याने सांगतो तो फॉर्म्युला. चला, दिशा पण त्यांनी ऍड केलं याच्यात. माझ्या घड्यात 9 वाजलेत, 9 वाजवायचे तुम्ही पण. 9 वाजले. तास काटा पश्चिम दिशा दाखवतो, म्हणजे तास काटा काय दाखवतो पश्चिम दिशा. तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा. मिनिट काटा कुठली दाखवतोय रे मग उत्तर, ही पश्चिम आहे तर ही उत्तरच आहे ना. मिनिट काट्याची विचारली नाहीये, मिनिट काट्याची विरुद्ध दिशा विचारली, मग उत्तरची विरुद्ध काय आली दक्षिण. प्रश्न काळजीपूर्वक वाचणे. सिली मिस्टेकच आहे ना ही, असं फसवण्यासाठीच केलेलं आहे. चलो आता हा आला की तुम्हाला आलं सगळं. फॉल्टी क्लॉक तुम्हाला जमलं मग हा प्रश्न सुटला की. तोंडी पण सुटतंय, प्रत्येक वेळी पेनाची गरज नाहीये बाळांनो. काय ते शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ती कोणती वेळ दाखवेल. सकाळी 10 वाजता बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता, म्हणजे 10 ते 10 24 तास. तासाला किती जाते 5 सेकंद. 24 तासात 24 पंचे 20 120 सेकंद पुढे जाणार, म्हणजे 2 मिनिटं पुढे जाणार. 10 वाजून 2 मिनिटं. मे बी रिपीट होता, मगाशी पण झालता. चलो बघ बघ, आता काय आहे सोमवार शनिवार. कर आता, पेन लागेल जरासं. सकाळी लिहिलंय, संध्याकाळी लिहिलंय, वार कुठले लिहिले, त्याच दिवशी लिहिलंय, सगळं नीट बघायचं. तासाला 4 सेकंद जाते का 2 तासाला 4 सेकंद जाते सगळं बघायचं, नाही तर तिरकस गुणाकार करताना चुकशील परत. काय ते आलं का? सचिनच्या घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते, म्हणजे एका तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 ते त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, 5 दिवस. बरोबर. प्रत्येक दिवस 24 तासांचा, 24 पंचे 20 120 तास आपल्या घड्याळानं ट्रॅव्हल केलं. तासाला 4 सेकंद जातंय, तर 120 तासात किती जाईल हे काढायला लागेल आपल्याला. किती जाईल रे 120 गुणिले 4 भागिले 1. भागिले 1चं काही घेणं नाही, म्हणजे किती झालं 480 सेकंद काय जाईल ते पुढे जाईल. ठीक आहे. 480 सेकंद म्हणजे मिनिटं किती 480 भागिले 60, तर काय येणार आहे 6 8 48 मिनिटं. 8 मिनिटं ते घड्याळ पुढे जाईल, म्हणजे त्या दिवशी 11 वाजून किती दाखवेल वेळ. कळलं का? 11 वाजून 8 असं लिहायचं असतंय, असं नव्हे. नेक्स्ट. चल तोंडी, पाठच आहे तुला हे. किती येणार सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, म्हणजे 12 तास ना. 12 तासात किती वेळा काटकोन होतो 22 वेळा. काटकोन आहे, काटकोन डबल आहे ना.
गेलं. काटकोन 12 तासात किती वेळा होतो? 22 वेळा. सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत 12 तासात विचारलंय. 12 तासात काटकोन विचारलंय किती वेळा होणार? 22 वेळा 90 डिग्रीचा अँगल. हे बाकीचे आकडे घेण्यात येण्यातच नाहीयेत. 11, 22, 44 तीनच आकडे आहेत. दुसरी उत्तर चुकून पण लिहू नकोस. चला, हा एक चांगला प्रश्न आहे. बऱ्याच ठिकाणी विचारतात हा प्रश्न. एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे वर दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात. म्हणजे 1 वाजता 1 टोला वाजतो, 1:30 वाजता 1, 2 वाजता 2, 2:30 वाजता 1, 3 वाजता 3, 3:30 वाजता 1, 4 वाजता 4, म्हणजे पुढच्या अर्ध्या तासाला एकदाच वाजतो. तर त्या घड्याळाचे 12:15 वाजल्यापासून 5:15 वाजेपर्यंत एकूण किती टोले वाजतील? 12:15 वाजल्यापासून कितीपर्यंत म्हणलंय? 5:15 पर्यंत. आता 12:15 नंतर अर्धा तास कुठला असणार आहे? 12:30, बरोबर. 12:30ला किती वाजणार? 1. परत 1ला किती वाजणार? 1. परत 1:30ला किती वाजणार? 1. 2ला किती वाजणार? 2. पटलं का? 3 परत 2:30ला किती वाजणार? 1. 3ला किती वाजणार? 3. पटतंय ना? तासाला तासांच्या संख्येप्रमाणे आणि अर्ध्या तासाला असं. ओके. त्याच्यानंतर 3:30ला 1, 4ला 4, 4:30ला 1, 5ला 5. एवढंच येणार. 5:15 काही घ्यायची गरज नाही. करा मग. आता किती येते? 1, 2, 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, 14 आणि 1 15, 15 आणि 5 20. किती टोले वाजतील? 20 टोले वाजतील. कळलं गणित कसं होतं? तासाला तासांच्या संख्येप्रमाणे आणि अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतील. कळलं? आता ह्याच्यात पण एक फ्लॉ आहे. प्रश्न विचारताना जराशी चूक आहे. तेव्हा अर्ध्या तासाला कुठनं पकडायचा? 12:15 ते 1:45 पर्यंत पकडायचा, 1:45 पर्यंत, की 12:30 ते पकडायचा? पण गणित असं बनवलंय की तसं जरी काढलं तरी तेच उत्तर येणार आहे असं जरी, पण ते मेन्शन करायला लागतं की बाबा अर्ध्या तासाला म्हणजे 12:30ला वाजणार आहे की 12:15 ते 1:15, 1:15 ते 1:15, 1:15 ते 1:45, 1:45 ते 2:15, 2:15 ते 2:45 हे मेन्शन करायची गरज असते. आणि ते केलं नाही त्यांनी. ते तुमचे पण प्रश्न रद्द वगैरे होतात ना नंतर, ते असंच फ्रेम केलं की रद्द होते. मग कोण जर व्यवस्थित करणार असेल तर. कळालं? आणि ह्याला दुसरा काही शॉर्टकट नाही. दुसरा शॉर्टकट वापरायला जाशील चुकून बसशील. ऑप्शन कसे आहेत? 20, 19, 21 आहेत का नाही जवळजवळचे? चुकणार किती नाही? एकाच कशानंतर चुकणार ना. त्यामुळं एकदम लहान पोरासारखं करायचं. तासात रूपांतर करायचंय, तासात. ठीक आहे. हे करण्याआधी एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. मी म्हणतोय की 4:30 वाजता यायचंय. 4:30 वाजता यायचंय, तर तुम्ही ते किती प्रकारे लिहू शकता दाखवतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही म्हणायचं की 4 तास 30 मिनिटं. चालतंय. परत तुम्ही म्हणू शकता 4 वाजून 30 मिनिटांनी. ओके. आकड्यात चिन्हात सांगायचं असेल तर 4:30, बरोबर. तुम्हाला पॉइंट मध्ये सांगायचं असेल 4:30 तर 4.5. जर तुम्ही असं म्हटलं 4:30ला ये, मी 4:30ला येणार नाही. मी कितीला येणार? मी इथे येणार 4 वाजून 18 मिनिटांनी. का? ही आहे दशमान पद्धती पॉइंटची. आणि घड्याळाची पद्धत कुठली? 60 वाली पद्धत आहे. ही 100 वाली असती किंवा 10 वाली. घड्याळाची पद्धत 60 वाली आहे. मी सरळ या पॉइंट 3 ला कितीनं गुणणार? 60 न गुणणार. मग किती येतं हे? 18. म्हणजे जर तुम्ही मला व्हॉट्सअप केलं म्हटलं सर 4:30 वाजता या, तुमच्या डोक्यात असेल 4 वाजून 30 मिनिटं, पण जर तू टाईप करताना कोलनच्या ऐवजी जर पॉइंट दिलास तर मी 4:30ला येणार नाही, मी 4 वाजून 18 मिनिटांनी येणार. काय करायचं? फक्त या पॉइंटला गुणायचं. आता बघ, तसंच तू ह्या पॉइंटला 60 न गुण. बरं, 0.5 गुणिले 60 आलं का? 30. 4 वाजून 30 मिनिटं. समजलं? ही कन्सेप्ट मला सांगायची होती की हे सगळं काय आहे? 4:30. हे सगळं काय आहे? 4:30. 4.3 हे 4:30 नाही.
जर मी तुला म्हंटल 4.7 वाजता ये, तर तू कितीला येणार? 6×7=42, 4:42 येणार तू. ठीक आहे. मी तुला म्हंटल 4.2 वाजता ये, तर तू किती वाजता येणार? 4:12 येणार. कळलं का? समजलं का? ह्याचं हे होतंय, ह्याचं हे होतंय. समजलंय? म्हणजे थोडक्यात पॉईंट नंतरच्याला 60 न गुणायचंय. 4:1/2 ते पण लिहू शकतो. 4:1/2 तास असं पण लिहू शकतो आपण याला. ठीक आहे. पण 4.3 नाही. आता त्यांनी काय सांगितलंय? 5 तास 48 मिनिटे व 12 सेकंद यांचे तासात रूपांतर करायचे. तासात. सगळ्यात पहिल्यांदा तर पहिलं तर 5 तासच राहणार आहे. थोडक्यात आपल्याला 48 च तासात रूपांतर करायचंय. मग पहिल्यांदा 12 सेकंदाच मिनिटात करूया. मग 48 पूर्णांक याचं मिनिटात करायचं असेल तर 12/60 झालं. झालं आता मग ह्याला अजून शॉर्टकट रूप देऊ. 12×1=12, 12×5=60 म्हणजे 48.1/5 मिनिटं. हे झाले मिनिटं. ह्याला पण जरा फ्रॅक्शन लिहू ना आधी. ह्याला फ्रॅक्शन लिहू. काय येते? 5×8=40, 5×4=20, 20×4=24, 240 241/5 काय आली ही? मिनिटं. आणि या मिनिटाचं पण आपल्याला कशात करायचंय? तासात. म्हणजे परत ह्याला 60 न भागूया. म्हणजे 241/5 गुणिले 60 आणि आता इथं काय येणार? इथं तास. कळलं का? मिनिटाचं तासात करताना भागायचं 60 न. 30 मिनिटं आहेत, तासात करायचं 60 न भाग. 30/60 1/2 तास होते की नाही? तसंच आहे. आता 241/300 पाहिजे आपल्याला. 241/300 असं एकतर करू शकतो आपण. नाहीतर दुसरा एक शॉर्टकट आहे. हे तर प्रॉपर मेथड सांगितली. असं करत बसण्याला वेळ जाणार ना. आता तुला आता काय करायला लागणार? 241 भागिले हे किती होणार? 300. असं करायला लागणार. हे पण सोपं आहे. 3 ला 8चा पाडा लागतो की नाही? 3×8=24 म्हणजे भाग कितीचा लागणार? 8चा. मग 8 वाले 2 ऑप्शन आहेत. हा तर कटला, हा तर कटला. बरोबर. आता भाग घालू. 8×3=24 किती उरला? 1. आता परत काय शून्याचाच लागेल ना रे? 0 म्हणजे उत्तर काय आलं? 5.80. ही एक पद्धत झाली. आणि दुसरी पद्धत काय? इथं तुम्हाला डिटेल प्रॉपर मेथड सांगेल. दुसरी पद्धत काय? सरळ याचे सेकंद करून घ्या. सरळ याचे सेकंद करून घ्या. किती येतात? 12×8=84 सॉरी सेकंद. 48 चे सेकंद किती? गुणिले 60 करायचं. 0 6×8=48, 6×4=24 2880 आणि त्याच्यात 12 मिळवा. किती येतं हे? 2892 मिळाले सेकंद. ह्याचे झाले सेकंद. मला ह्याच्यातून तेवढे सेकंद मिळाले पाहिजेत. आता 1 तास म्हणजे किती सेकंद असते? 3600. मग मी प्रत्येक ऑप्शनला 3600 ने गुणणार. पॉईंट 8ला 3600 ने गुणून बघतो मी. 3600 गुणिले 0.8. 1 शून्य तर गेलं पॉईंट साठी. 0 8×7=48, 8×3=24 आलं का जवळचं? 24×4=28 आलं का जवळचं? झालं. कळलं? अंदाजेच दिले त्यांनी पण काय परफेक्ट दिलं नाही ते, कारण आपली एक बाकी राहते ना अजून. तर असं पण करू शकता. जर तुम्हाला विचारलं असेल सगळीकडे 5 तास आहे, त्याचा खेळ खलास. एक्स्ट्राचे सेकंद किती आहेत? 2892 आहेत. ह्या तासाला सेकंदात कन्वर्ट करताना कितीने गुणायचं? 3600 न. प्रत्येकाला 3600 न गुणून बघा. अंदाजे तुमचा आन्सर येऊन जाते. हे 2 तर येणारच नाहीत तुमचे आन्सर. राहिला हा आणि हा. ठीक आहे. चलो नेक्स्ट. करा बरं. लहान मुलाचं काही विचारायचं म्हणून विचारलं. हे सगळं चुकीचं पर्याय तर टायपिंग करतानाच आहे. हे नेहमी असंच असणार आहे. कोलनच पाहिजेत. मिनिट काटा 6 वर आहे, तास काटा 3×4 मध्ये. काय वेळ झाली? ह्याचा वेळ का लागतो माहिती आहे का? मनात करायचंच नाही रे. मिनिट काटा 6 वर आहे टाकून दिलं. आणि तास काटा 6 वर आहे, मिनिट काटा म्हणजे साडे असणार आहे. साडे काही पण साडे. 3 आणि 4 मध्ये म्हणजे 3.5 असणार आहे. म्हणजे काय झालं? 3.5. कन्फ्युजन साठी हे पण दिलंय बघ. सरळ आकृती काढून मनात खेळायचंच नाही अजिबात काय. चला 10 वाजता कितीचा कोण असेल? तोंडी. थिटाचा वापरू नका आता इथे. चांगले जेव्हा आकडे असतात तेव्हा थिटा वापरायची गरज आहे का? नाही. 10 वाजता म्हणजे 10 आणि 12 म्हणजे 2चा गॅप. 1चा गॅप म्हणजे 30 डिग्री. 2चा गॅप म्हणजे 30 दुनी 60 डिग्री. कळलं का? चांगलं जर विचारलं असेल 10 वाजता वगैरे
तर फॉर्म्युल्याची गरज लागत नाही. 2 तासांचा गॅप आहे, 2 तास म्हणजे 60 डिग्री. चल सांगतो आता, लिहून कर. दिशा माहित आहेत, लिहून कर. पंचेचाळीस पश्चिम आणि वायव्यमध्ये सरळ लिहून घ्यायचं. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. ठीक आहे. हे आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. कोणत्याही दोन मुख्य दिशांमध्ये 90 डिग्री असतं शेजारच्या. उपदिशांमध्ये पण 90 डिग्री असतं. पण शेजारच्या एक मुख्य आणि एक उपमध्ये किती असतं? 90च्या अर्ध किती? 45. पश्चिम आणि वायव्यामध्ये कितीच आहे? 45. हे आपल्याला दिशामध्ये पण परत शिकायचं आहे. आता फक्त अँगल साठी होत. लहान मुलाचा प्रश्न काय? घड्याळामध्ये किती वाजलेत? 1. तर तास काटा, मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल? चुकला हा पण प्रश्न. 30 पण आन्सर येऊ शकते आणि 330 पण येऊ शकते. कुठल्या साईडनं मोजणार ना आपल्याला माहित नाही, पण हे दोन्ही ऑप्शन आले तर तू जास्त करून काय लिहिणार? 30 लिहिणार. जे साधी गोष्ट आहे ती आपण लिहिणार. चला, 9 वाजता घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दर्शवत असेल, तोंडी करू नका, लिहून करायचं आहे. तोंडी चुकणार आहे तुमचं. काय ते पहा, 9 वाजता घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दर्शवतोय. 9 वाजलेत, ही पूर्व असेल, तर मिनिट काटा कोणती दिशा दर्शवेल? आता ही पूर्व आहे. रेग्युलर मध्ये ही पूर्व असते का? नाही. रेग्युलर मध्ये कसं असते बघ, पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर. म्हणजे पूर्व नंतर असं केलं तर काय ते दक्षिण येते ना. पूर्व नंतर असं चाललंय क्लॉकवाईज घड्याच्या दिशेने चाललंय, तर इथं काय येणार? दक्षिण. आणि मिनिट काटा कुठली दिशा दर्शवेल? दक्षिण. कळलं? गडबडीत उत्तर लिहायचं नाही, त्यांनी दिशा चेंज केलेत. 9 वाजता तास काटा पूर्व आहे असं त्यांनी समजायला सांगितलं आपल्याला. मिनिट काटा कुठली असणार आहे? दक्षिण. लहान मुलाचा प्रश्न, एका सरळ रेषेत येतात म्हणजे किती अंशाचा कोण करतात? 180. चल, एमपीएससीत पण विचारला होता हा प्रश्न. जर घड्याळ 12 तासांच्या ऐवजी 8 तास केले तर 3च्या विरुद्ध कुठला अंक येईल? लय काय भ्यायची गरज नाही. 8 तासांचं केले तर 8 तास करून घेऊ ना आपण. झाले का 8 तास? 1 2 3 4 5 6 7 8. 3च्या विरुद्ध कुठला अंक येईल? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 3च्या विरुद्ध कुठला अंक येतोय? 7. होता का लहान मुलाचा प्रश्न? तू कसं बी फिरवते हेच येणार आहे, 7च येणार आहे. इथं 1च्या ऐवजी तू इथे 1 घे, तुला वाटेल चुकल, काय नाही चुकत. तसंच होणार ते सगळीकडून. 5 वाजता आरशातील प्रतिमा कुठली? 7. आरशातील विचारले 5 वाजता, हे 5 आहे, हे 5 वाजलेत. इथं 6 असते, एक घर इकडं, आरशातील एक घर इकडं जाणार. वरचं काय फिरतं का? आरशामध्ये उजव्याचं डावं होतं, वरचं तसंच राहतं. उजव्याचं डावं, उजवीकडचं डावं झालं. हा 5 वाजता, हा इकडे तिकडे काहीच होणार नाही, जे फक्त इकडे येणार. किती वाजले रे आता? वाजले का 7? तुला करायचं असेल आपल्या मित्रांनी तर कर. 11 वाजून 60 मधून किती घालवलेस? 5 घालवले. 11तून 5 गेले 6 आणि इथे किती आले? 60. 6 वाजून 60 मिनिटं म्हणजे किती? आपल्या ह्यानं पण तेच येणार आहे उत्तर आणि तोंडी पण तेच येणार आहे उत्तर. सांगा आन्सर. काय आलं? 12 वाजून 30 मिनिटं. थिटा इज इक्वल टू 11/2m मायनस 30 इंटू h. सो 11/2 इंटू m किती आहे? 30 मायनस 30 इंटू h किती आहे? 12. तर आलं 15. तर किती येणार? हे 180
65 मायनस हे किती येणार 360. 360 मधून 165 घालवा, 10तून 5 गेले 5, हातचा 1, परत 16तून 7 गेले 9, हातचा 1, 3तून 2 गेला 1, 195 किंवा 165 दोन्हीपैकी तेच येतात सर, कारण 360 आले, 195 नाही आहे म्हणून काय येणार 165. पुढे किती वेळा ओलांडतो रे? 3:30 ते रात्री 9:30, 6 वेळा. 6 तास आहेत, 6 वेळा, तासाला एकदा. काय येणार आन्सर 6 वेळा. आणि 12ची वेळ आहे का याच्यात? नाहीये. 12ची वेळ असती तर ती वेळ मायनस केली असते आपण. आरशात 3:15 वाजले तर प्रत्यक्षात किती? 11:60 मधून 3:15 वजा केले 8:45. प्रत्यक्षात किती वाजलेत? 8:45. हे इझी वाटतंय पोरांना, विचारा गणते ते ह्याच्यात खेळत बसतेत स्वतःच्या घड्याळात इकडं तिकडं करून. चला टाइम विचारला, टाइम गॅप. संध्याकाळी 5:30 सुरू झालेले नाटक 3:45 तासांनी संपले तर नाटक किती वाजता संपले? 5:30 सुरू झालं, 3:45 तासांनी संपलं. 3:45 तास म्हणजे 3 तास 45 मिनिटं, तर अधिक 3 तास 45 मिनिटं चाललं. थोडक्यात किती चाललं? 5, 4 आणि 3 7, 5 आणि 3 8, 8:75. मगाचपासून तासाचं मिनिटात तिकडे ढकलत होतं, आता मिनिटाला इकडे ढकला. ह्यातले जर 60 मिनिटं इकडे ढकलले म्हणजे 1 तास ढकलला 9 आले, 60 ढकलले म्हणजे राहिले किती? 15. कळलं का? म्हणजे कधी संपलं नाटक? 9:15. इझी. नेक्स्ट. दुपारी 1:30 वाजल्यापासून त्याच ठिकाणी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत, त्याच ठिकाणी नाही त्याच दिवशी पाहिजे इथं, त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल म्हणजे 0 डिग्रीचा अँगल किती वेळा करेल? 1:30 पासून 7:30 म्हणजे 6 तासात, 6 तासात 6 वेळा. 12ची वेळ आली का त्याच्यात? नाही आली, म्हणजे काही विषयच नाही. कळलं ना? 12ची वेळ आली असती तर ती तेवढ्या वेळ वजा करायची फक्त. घड्याळात 6:03 झालेत. जर इकडे तिकडे केलं तर काय होणार रे? 12:30. 6:03 झालेत बरोबर. 6:03 हे 12 इथं आहे, 3 मिनिटं झाले. जर मी ह्याला तास काटा केला, याला तास काटा केला म्हणजे हा निम्म्यात गेला 12 आणि 1च्या, आणि हे त्याचा मिनिट काटा आला, मग हे किती वाजते? 12:30. अदला बदल आणि आरशातील प्रतिमा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 2 तास 5 मिनिटं म्हणजे किती मिनिटं? विचार तरी करतोस का रे? 5 मिनिटं आहेत, एकक स्थानाला 5 पाहिजे, एकच ऑप्शन आहे बघ. 2 तास म्हणजे 120 आणि 5 मिनिटाचे 5 मिनिटं म्हणजे किती झाले? 125 मिनिटं. पटलं? चलो नेक्स्ट सांगा. घड्याळात 10:30 वाजलेत. आरशामध्ये 11:60 मधून वजा करा 30 आणि 11तून 10 गेला 1, 1:30. लय विचार करायचा नाही, असंच का तसंच का, झालं आता ते. ठीक आहे. एक तर तुम्हाला सांगितलं हे रिअलिटीमध्ये होत नाही. तुम्ही आरशात तर ते 7चा आकडा 7च जाणार आहे ना तिकडे आरशात दिसताना, तरी पण आपण 7ला 4 म्हणतोय की नाही, 5 म्हणतोय आपण, त्यामुळे त्याचा लय विचार करायचा नाही. ,180 असतील तर कितीचा? 6 डिग्रीचा. 4:27 झाली असतील तर ते घड्याळ आरशात पहिल्यात कुठली वेळ दाखवेल? असे प्रश्न कन्फ्युज करतात. 11:60 मधून काय करायचं आपण? 4:27 वजा करायचं. 60तून 27 गेले 33, 11तून 4 गेले 7, 7:33. ठीक आहे. एका दिवसाचे सेकंद किती रे? एका तासाचे सेकंद 3600. एका दिवसाचे म्हणजे 24 न गुणायला लागेल, शेवटी 2 शून्य, 24 सक्क 44,
24 त्रिक 72, 82 4 86, 86,400. आणि काय तर पृथ्वीचं रेडियस पण 86,400 आहे ना, तसं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. पृथ्वीची रेडियस आपल्या त्रिज्या ती किलोमीटर आहे, फक्त 1 सेकंद असं काहीतरी आहे, फिक्स नाही सांगत मी, फक्त जस्ट डन. एवढे एक्झाम्पल जर तुम्ही बघितले तर ह्याच्या बाहेरचं काहीही जाणार नाही, सेम होऊन जाईल ते. ओके, थांबू आपण. उद्याचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे कॅलेंडर, दिनदर्शिका. तो आपण बघायचं उद्या. रोज असे 50-50, 60-60 हे सगळे 2024 चे तुमचे प्रश्न आहेत, सगळ्या जिल्ह्यांचे. काही शिल्लक ठेवलेलं नाही आपण, सगळं तुमचं कव्हर होऊन जातं. चलो थांबू आपण आज इथं.